श्री शिवाय नमस्तुभ्यम. रुद्रज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. या भागामध्ये आता आपण गायीविषयी माहिती घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच तुम्ही बेल आयकॉनवरील बटन दाबल्यास मागील व्हिडिओंची आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओंची तुम्हाला माहिती मिळेल. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आधीच्या व्हिडिओंची माहिती मिळेल, जेणेकरून तुम्हाला ज्योतिषशास्त्रामधील आधी आपण चॅनलवर टाकलेले सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुमचे ज्ञान वृद्धिंगत होईल. तर आता आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत अशी की गाय ही पत्रिकेतील दोष कमी करण्यासाठी कशी सहाय्यक आहे, त्याची आपल्याला गायीची कशी सहाय्यता प्राप्त होते. तर सुरुवात करूया माहिती घेण्यास. गायीला जर दररोज अथवा किमान रविवारी तरी गव्हापासून बनलेले पदार्थ आणि गूळ जर दिला आणि ससंकल्प दिला तर पत्रिकेतील सूर्यग्रहाचा जो दोष आहे किंवा सूर्यग्रह जर आपल्या पत्रिकेमध्ये पीडित असेल तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते आणि सूर्यग्रहाविषयी आपल्याला अनुकूलता प्राप्त होऊन त्याचे उत्तम फळ आपल्याला मिळू शकते. कारण सूर्याचा संबंध रसांमध्ये गुळाशी आहे आणि गव्हाशी आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे बुधाचा. बुध ग्रह हा नैसर्गिकरित्या हिरवा रंग या गोष्टीशी संबंधित आहे, कारण बुधाचा रंगच हिरवा आहे. मग हिरवा चारा जर गायीला दिला तर तुम्हाला बुध या ग्रहाविषयी दोष कमी होताना दिसतील. ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध पीडित आहे किंवा अशुभ आहे अशा लोकांना गायीला जर त्यांनी हिरवा चारा दिला तर तो बुध ग्रह अनुकूल फळ देताना दिसेल आणि बुधाची अनुकूलता प्राप्त होईल. बुधाची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर बुद्धी वृद्धिंगत होईल, व्यापारात यश मिळेल. बुध ग्रह ज्यावरी कृपा करी त्यासी तो लक्ष्मीवंत करी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे बुध ग्रहाची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर माणसाला साहजिकच लक्ष्मी प्राप्त होईल. त्यानंतर तिळापासून बनलेले पदार्थ अथवा जी काही नुकतीच गर्भवती झालेली आहे आणि त्यानंतर ती प्रसव झालेली आहे, प्रसव झालेल्या गायीला जर तिळापासून बनलेले पदार्थ आणि विशेषतः तेल जर दिलं तर ती गाय पुष्ट होते आणि पुष्ट झाल्यानंतर शनी आणि राहू केतू या ग्रहांविषयी जी अनुकूलता आहे ती प्राप्त होते आणि दोष कमी होतात. शनीचा दोष काळ आपण जर कमी केला तर आपल्या पत्रिकेमध्ये शनी या ग्रहामुळे जी कार्य विलंबाने होत आहेत, अनेक काळापासून प्रलंबित आहेत, त्यापासून आपल्याला मुक्तता मिळताना दिसून येते. राहुकेतूच्या दोषांचा प्रभाव कमी केल्यानंतर आपल्याला पितृदोष जाताना दिसतो. एक लक्षात घ्या की गाय ही पितृदोष झपाट्याने कमी करणारी एकमेव देवता आहे, कारण तिच्यामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे. ही माहिती करून घेऊया की गायीच्या शरीराच्या कोणत्या भागावरती कोणत्या देवतांचा वास आहे. गायीच्या शिंगांवरतीच मुळात कैलास पर्वत आहे, जिथे महादेवांचा वास आहे. गायीच्या पाठीवरती जो गोल उंचवटा आहे तिथे भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास आहे. शेपटीवरती चामुंडा देवतेचा वास आहे. दुधामध्ये आणि संडांमध्ये चंद्रदेवता आणि 33 कोटी देवतांचा वास आहे. तसेच गायीच्या जो पुढचा पोळीचा भाग आहे त्या भागावरती माता लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या खुरांमध्ये पुढच्या दोन्ही खुरांमध्ये आणि मागच्या दोन्ही खुरांमध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास आहे. म्हणजेच 33 कोटी देवता या गायीमध्येच विराजित आहेत. गोसेवा केल्यानंतर तुम्हाला 33 कोटी देवतांच्या पूजनाचंही फळ प्राप्त होते. जिथे गाय असते त्या भागामध्ये वास्तुदोष नसतो. जर एखाद्या भागामध्ये वास्तुदोष असेल तर 3 दिवस जर तिथे गायीचं पूजन केलं आणि गो हवन केलं तर वास्तु दोष कमी होताना दिसून येतो आणि वास्तूची अनुकूलता प्राप्त होताना अथवा जागेची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते. तसेच गायीला कोणता पदार्थ दिला तर चण्याच्या डाळीपासून बनलेला पदार्थ दिला तर गुरुग्रहाचा दोष कमी होताना दिसून येतो. ही गुरुग्रहाची अनुकूलता आपल्याला दिसून येते. ज्या लोकांना शुक्र ग्रहाची अनुकूलता प्राप्त करून घ्यायची आहे अशा लोकांनी गायीच्या शेणापासून गणपती तयार करावा. तो संकष्ट चतुर्थी ज्या दिवशी असते त्या दिवसापासून त्या व्रताची सुरुवात करावी. त्याला गोमय गणेश व्रत असं म्हणतात. गो म्हणजे गाय, मय म्हणजे गायीचं शेण. आता शुक्र ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये धनाचा कारक म्हटलं आहे, स्त्री कारक म्हटलं आहे, लक्झरियस लाईफचा कारक म्हटलं आहे, वीर्याचा कारक म्हटलं आहे, पत्नीचा कारक म्हटलं आहे. ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये शुक्र ग्रहाचा प्रभाव हा अशुभ आहे अथवा शुक्र पीडित अवस्थेत आहे अशा लोकांनी जर गायीच्या शेणापासून गणपती तयार केला तर गणपती हा रिद्धिसिद्धीचा दाता आहे, तसेच सुखसमृद्धी आणि वैभवाचा दाता आहे, विघ्नहर्ता आहे. जर आपण गणपतीचे पूजन चतुर्थीपासून 21 दिवस गोमय गणपती व्रत केले तर आपल्याला धन, ऐश्वर्य, सौभाग्य, संतती, संपत्ती आदी वस्तूंचा लाभ होताना दिसून येईल. कारण गायीच्या शेणामध्येच माता लक्ष्मीचा वास आहे आणि लक्ष्मीने गणपतीला पुत्र मानलेला आहे. त्यामुळे गोमय गणपती व्रत केल्यानंतर आपल्याला हा फायदा दिसून येईल. गोमय गणपती व्रत हे परत एकदा सांगतो, संकष्टी चालू करावे आणि पुढे 21 दिवस रोज गायीच्या शेणापासून एक गणपती तयार करावा, त्याचे पूजन करावे.
तो गणपती डाव्या हातावर तयार करावा, त्या हातावरच पूजन करावे आणि विसर्जित करावा. असे 21 दिवस गोमय गणपती व्रत करावे. त्यानंतर आहे मंगळ ग्रह आणि चंद्रग्रह. आता चंद्राचा संबंध दुधाशी आहे. गायीपासून जे दूध मिळतं त्या दुधाने जर आपण महादेवांना अभिषेक केला तर चंद्रग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते. आणि चंद्र मनाचा कारक आहे, म्हणजे मनाला स्थैर्य मिळणे, मानसिक अशांतता असेल, चंद्रग्रह पीडित असल्यामुळे ती दूर होते आणि चंद्रग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते. त्यानंतर येणारा ग्रह आहे तो म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह हा मजबूतीशी संबंधित आहे, शौर्याशी संबंधित आहे. ज्यांच्या पत्रिकेत तो पीडित अवस्थेत आहे अशा लोकांनी सुद्धा गाईला जर गुळ दिला, कारण गुळामध्ये खूप ऊर्जा आहे, तो गुळापासून पदार्थ तयार करून जर तो गाईला दिला तर त्या ठिकाणी मंगळ ग्रह सुद्धा अनुकूल होताना दिसून येईल. थोडक्यात काय तर नवग्रहांचे दोष दूर करण्यासाठी गाय ही सगळ्यात उत्तम सहाय्यक आहे. तसेच ती कामधेनू आहे. तिच्या उजव्या कानामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती सलग 3 दिवस तुम्ही जर एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता असते. तसेच गाय ही आपले पितृदोष तर घालवतेच, परंतु घराण्याचाही उद्धार करते. अशा प्रकारे ती कामधेनू आहे. जसा कल्पवृक्ष एखादी इच्छा पूर्ण करतो त्याप्रमाणे गाय सुद्धा सेवा केल्यानंतर, गोसेवा केल्यानंतर इच्छा पूर्ण करते. गोसेवा करणारा माणूस कधीही निर्धन राहत नाही, निसंतान राहत नाही. अशा प्रकारे गायीच्या सेवेचे हे फायदे आहेत जे नवग्रहांना सुद्धा अनुकूल करू शकतात, किंबहुना करतातच. फक्त तुमच्या मनोभावे करणाऱ्या सेवेवरती ते अवलंबून आहे. गाय ही तुम्हाला उत्तम प्रकारचं धन प्राप्त करून देऊ शकते, कारण तिच्या शेणामध्येच लक्ष्मीचा वास आहे, जे मगाशी मी अधोरेखित केलं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.